हर्षवर्धन जाधव यांची प्रचार सभेत म्हटलं चॅलेंज काय लागली की आम्ही गंगापूरला किती मोठी सभा घेतो, तुम्ही वैजापूरला किती मोठी सभा घेऊ शकता आणि शेवटी तुमच्या घरात तुम्ही काय दिवे लावता. मला त्याला अभिमानाने सांगायचंय की मित्रा, तुझ्या सभा तर जोरात झाल्याच, त्याच्यात तर काही प्रश्नच नाही. गंगापूरची सॉलिड झाली, वैजापूरची पण सॉलिड झाली, पण या दोन्ही सभा संध्याकाळच्या होत्या. माझ्या कन्नडची सभा दुपारची आहे तरी पण सॉलिड झाली. ठीक आहे, माझ्या पोरांकडून काही हार द्यायला, शाल द्यायला थोडी गडबड झाली असेल, पण त्या ठिकाणी कन्नडची जी भूमी आहे ही भूमी या भूमिपत्रपुत्राशी निश्चितच एकनिष्ठ आहे. ह्याच्या बाबतीमध्ये जिल्ह्यातल्या कुठल्याही माणसाने शंका बाळगायचं कारण नाही. मित्र, मोठ्या हिमतीने मी ही लोकसभेची निवडणूक लढतोय. आपल्याला आजपर्यंत वाटायचं की खासदार फार भारी माणूस असतो, तो कडक कपडे घालतो, कोट घालतो, जय महाराष्ट्र करतो, घुगऱ्या वाटतो. ह्याच्या पलीकडे आपल्याला खासदार माहिती. पण खासदारात काय दम असतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुम्ही म्हणाल दादा तुम्ही हे कशा रिकाम धंदे केले, बरे नव्हती का आपली आमदारकी, कोण पाडत होतो तुम्हाला, उलट या पुढऱ्यांना पाहिजेच होतं तुम्ही दिल्लीत जावं, कारण मग इथे येणार रान मोकळं होतं. पण तसं नाहीये. तुम्ही दिल्लीचं महत्व समजून घ्या. आज ग्रामसेवक हा सरपंचाला म्हणतो इथं सही करशील तर 500 भेटतील, इथं सही करशील तर जेलात जाशील. कुठं करती ती बाई, काय म्हणती पुढं 500 भेटतील तिथं करती, संभव विषय. तो 50,000 चेकवर सही घेतो, तिला 500 देतो, ती म्हणजे साहेब हे चांगले. इतके हरामखोर काही ग्रामसेवक असतात. काही म्हणतो बरं का, आमचे पण पाहुणे आम्हालाच म्हटलं आराम. आणि हे ग्रामसेवक इतके चॅम्पियन राहतात, तेव्हा विस्तार अधिकारी कसा असेल, आणि विस्तार अधिकारी इतका चॅम्पियन राहतो तेव्हा व्हिडिओ कसा असेल. पंचायत समिती सदस्याला व्हिडिओ माहितीये कसा आहे, परेशान करून टाका, सहीच करत. जेव्हा व्हिडिओ असा असेल तेव्हा तहसीलदार कसा असेल, जेव्हा तहसीलदार असा असेल तेव्हा एसडीएम कसा असेल, जेव्हा एसडीएम असा असेल तेव्हा कलेक्टर कसा असेल, जेव्हा कलेक्टर असा असेल त्यावेळेला विभागीय आयुक्त कसा असेल, जेव्हा विभागीय आयुक्त असा असेल तेव्हा प्रधान सचिव कसा असेल, जेव्हा प्रधान सचिव असा असेल त्यावेळेला अतिरिक्त मुख्य सचिव कसा असेल, जेव्हा अतिरिक्त मुख्य सचिव असा असेल तेव्हा राज्याचा मुख्य सचिव कसा असेल, जेव्हा राज्याचा मुख्य सचिव असा असेल तेव्हा देशाचा प्रधान सचिव कसा असेल, आणि जेव्हा देशाचा प्रधान सचिव असा असेल तेव्हा देशाचा मुख्य सचिव कसा असेल. म्हणजे ही लिंक कशी आहे बघा, हे सोपं नाहीये. तुम्ही म्हणता ना ग्रामसेवक ऐकत नाही, त्याचं कारण आहे त्याला ह्या विस्तार अधिकाऱ्याचा पाठिंबा आहे. आणि जी लिंक